तर राम राम मंडळी, माझं नाव सिद्धेश आणि हा आहे आपला पहिला यूट्यूब ब्लॉग. तर आज चाललो मी वावरामध्ये. आता हा आहे आपल्या वावरा रस्ता. आता हे पुढे एका रस्त्याचे होतात दोन रस्ते, त्यातला एक रस्ता जाते आपल्या वावराकडे आणि एक रस्ता जाते महादेवाच्या मंदिराकडे. तर आता लागली आपल्याला नदी, पण आता हिवाळा चालू झाला म्हणून नदीला काही एवढं पाणी नाही. तर आता करू मग आपण हे नदी पार. तर आपल्या मागे जे तुम्हाला नदी दिसत असेल ते केले आपण पार, आणि आता चाललो आपण आपल्या वावरा रस्त्यानं. तर हा आहे आपल्या वावरा रस्ता. आता चाललो आपण वावरात, आणि हे वावरात जाता आता लागते आपल्याला गीताई ॲग्रो फार्म, जे की आहे वैभव मिरगे पाटील याचं. जर गावरान अंडे किंवा गावरान कोंबडे लागत असतील तर खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. तर आता लागला आपल्याला डांबरचा रस्ता, चाललो आपण वावरामध्ये. डामरी से जाएंगे हम सब. तर आलो मग आता आपण आपल्या वावराजवळ, आणि हे आहे आपल्या शेजारच्या मामाचा वावर, आणि त्या वावरामध्ये पेरायला आपण गहू. आता गहू एवढा झाला तर हे आहे मामाचा ट्रॅक्टर, आणि ते आहे तिकडली खोपडी. त्या खोपडीच्या तिकडून आहे कुत्रं. कुत्र्याला दिसला म्हणजे कुत्रं भुकते, आवाज जरी आला तरी कुत्रं भुकायला लागते. जाऊ आता आपण कुत्र्याजवळ पाहू कुत्रं काय करते. तर हे आहे ते कुत्रं. कुत्र्याला आपला आवाज राहिला तरी कुत्रं भुकून नाही राहिलं. पाहू आता कुत्र्याला का व्हायला. तर हे आहे ते कुत्रं. या कुत्र्याला आपला आवाज राहिला तरी हे कुत्रं उठूनही नाही राहिलं आणि काहीच नाही. अरे बाप रे बाप, हे कुत्रं तर मरेला वाटते, काऊन की हे कुत्र्याच्या तोंडातून पुरी पाहू शकता तुम्ही लायगी आहे. या कुत्र्याला आवाज देऊ राहिला तरी काहीच नाही, येऊन नाही राहिलं कुत्रं. तर लावू आपण आता त्या राहुलदादाला फोन. तर आपण लावला त्या राहुलदादाला फोन. आता राहुलदा म्हणजे थांबगड्या मी येऊनच राहिलो. तो येऊनच राहिला गाडीहून आला म्हणजे माणूस एवढ्या लवकर येते, कारण की आपलं वावर गावापासून काहीच दूर नाही, 1 किलोमीटरही दूर नाही आपलं वावर गावापासून. तर तो येऊन राहिला आता. तर आला मग तो, आणि लागे आता चाललो आम्ही त्या कुत्र्याजवळ. तर तुम्हाला दिसू राहिलं असेल ते, हे आहे ते कुत्रं ढिसाक पडेल आहे ते कुत्रं. तर आम्ही त्या कुत्र्याला जरासं पाहिलं तर त्या कुत्र्या तोंडातून पुरीशी लाय, म्हणजे असं रक्त येऊ राहिलं जसं की बाहेर. तर मग राहुल दादांना लावला डॉक्टर साहेबाला फोन, आणि डॉक्टर साहेबाला सरी कंडिशन सांगितली की बा असं असं आहे असं असं आहे. डॉक्टर साहेब म्हणत की बा त्याला पॉयझन तर काही नसू शकते, कारण की पॉयझनचा एवढ्या लवकर तर काही रिझल्ट लागू नाही शकत. तर डॉक्टर साहेब म्हणतात की बा हे सरप गिरप डसल्यानं होऊ शकते म्हणून. आता कुत्रं मेलच होतं. तर राहुल दादा चालगडा खड्डा गिड्डा करून लागे या कुत्र्याला आपण तिकडे रोवून देऊ. तर मग चालू केला आपण खड्डा खणणं, कारण की आपल्याला आता हे कुत्रं आपल्या वावरातच रोवणं आहे, कारण की त्या कुत्र्यानं आपलं एवढं राखण केलं. तर आता हे आपल्याला ढिसाच रोवणं पडेल. तर खड्डा मस्त खणला, आणि लागे त्यातली माती काढली, एक साईड माती केली, आणि लागे खड्डा मस्त खणला. मग आणले कुत्रं, आणि त्या कुत्र्याला त्याच्यात टाकलं, आणि लागे ते कुत्रं तसं रोवून दिलं. तुम्ही पाहू शकता त्या कुत्र्या तोंड तसंच उघडं होतं. तर झालं मग आता आपलं कुत्रं रोवणं. आता चाललो आपण आपल्या इकडल्या वावरामध्ये, म्हणजे आपल्या तुरीच्या वावरामध्ये. आपल्या तुरीच्या वावरात सगळे तुरच पेरेल आहे, म्हणजे इकडल्या साईडपासून तर डायरेक्ट तिकडल्या साईड लोक, तिकडल्या नदीच्या तिकडल्या काठाला आपण पुरी तूर पेरेल. तर अशी आहे आपल्या वावरातली तूर, आणि लागे पुरी तूरच पेरला आपण पुरी. चारीच्या चारी एकर तुरच पेरून टाकेला आपण. तुरीच्या वयामध्ये टाकायला आपण थोडी थोडी मोहरी. आता मोहरीले फुलं गेलं लागले, एवढी व्हायला मोहरी. तर झाला आता आपला वावरातले चक्कर मारणं. चाललो आता आपण घरी. व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. को शेट ठोक दीजिए, महाकाल का शेट ठोक दीजिए, 5,000 लौटे दिख जाना चाहिए. तर भेटू आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया.